श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर मग 7 गोष्टी ह्या नेहमी लक्षात ठेवा. नंबर 1, घरातील अन्न कधीही फेकून देऊ नका, पुण्य मिळेल. नंबर 2, घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवा, लक्ष्मी घरात वास करेल. नंबर 3, देवाचा नैवेद्याचा प्रसाद कोणाला तरी देऊन टाका. नमस्कार मित्रांनो, प्रत्येकजण आजचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी परमेश्वराकडे काही ना काहीतरी मागत असतो. तसेच अनेक प्रकारचे व्रत वैकल्य करत असतो आणि धनसंपत्ती, वैभव, पैसा, आरोग्य, सुख समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराचा निवांत धावा करतो. अशा कितीतरी रीत्या परमेश्वराची भक्ती कमी आणि मागणी जास्त करत असतात. अशा व्यक्ती देवा माझे भले कर, देवा माझ्या कुटुंबाला आणि मला, माझ्या मुलांना कोणाचीही दृष्ट लागू नये असेच मागणे परमेश्वराकडे मागत असतो. मित्रांनो, तर पाहूया 7 गोष्टी कोणत्या आहेत ज्या आपण जीवनामध्ये लक्षात जरूर ठेवा. नंबर 1, आपल्या मनात परमेश्वराची भक्ती ही नेहमी निस्वार्थी असावी. कारण कुठलीही अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही फळाला येत नाही, ती फळ देत नाही. आपण पाहतो अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे आजही नाव आहे. त्यांची भक्ती निस्वार्थ होती आणि त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. तसेच त्या महान संतांनी स्वतःच्या परिवारासाठी देखील काहीच मागितले नाही. सदैव त्यांनी जनकल्याणासाठी काम केले, अनेक त्याग केले आणि परमेश्वरानेही त्यांना न मागता सर्व काही दिले. त्याचप्रमाणे आपली भक्ती देखील निस्वार्थ असावी. मग बघा, परमेश्वर आपल्यालाही न मागता देईल. नंबर 2, देवाचा नैवेद्याचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांना वाटून आपण ग्रहण केला पाहिजे. परमेश्वराचा प्रसाद हा नेहमी पवित्र असतो. त्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे अनेक जणांचे दुःख कमी व्हायला मदत होते. त्याकरता जे कोणी उपस्थित असतील त्यांना प्रसाद मिळायलाच पाहिजे, जेणेकरून सर्वांची दुःख कमी होतील आणि आपल्यालाही पुण्याचा वाटा मिळेल. नंबर 3, घरातील अन्न कधीही वाया घालू नये. कारण आपण फार नशिबान आहोत की आपल्याला 2 वेळेस अन्न तरी मिळते. परंतु आपल्या अवतीभोवती असे अनेक गरीब लोक आहेत की ज्यांना 2 वेळेस अन्न सोडा, पण 1 वेळेचे अन्नसुद्धा मिळत नाही. त्यामुळे नेहमी आपण अन्नाचा आदर केला पाहिजे. आपल्या घरात जर अन्न उरले असेल तर ते अन्न न फेकता कोणाच्या तरी मुखी गेलेले बरे. हे खूप चांगले होईल आणि त्यामुळे आपल्याला पुण्यही मिळेल आणि आत्मशांतीही मिळेल. आणि असे म्हटले जाते की अन्न हे परब्रह्म आहे. नंबर 4, आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे. जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात जातो तेव्हा तेथील वातावरण हे अतिशय मनमोहक असतं आणि प्रसन्न असते. कारण तिथे स्वच्छता असते. तिथे परमेश्वराचा सुद्धा नेहमी वास असतो. मग ते आपले घर असो किंवा मन, दोन्हीही स्वच्छ असले पाहिजे. नंबर 5, आपल्यामध्ये नेहमी अपमान सहन करण्याची क्षमता असली पाहिजे. आपला अपमान जरी कुणी केला तर बदलण्याची भावना न ठेवता स्वतःला बदलण्याची तयारी ठेवा आणि त्यावेळेस आपण स्वतःला बदलू ना, त्यावेळेस आपले आयुष्य देखील बदललेले असेल. नंबर 6, आपण बोलताना नेहमी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवे. बरीच माणसे अशी असतात समाजात जी बोलताना विचार करत नाहीत, बरीच काही वाईट शब्दाचे उच्चार करतात, तसेच कुठल्याही विचार न करता कोणालाही सहजरित्या काहीही बोलून जातात. परंतु ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो हे त्याला कळत नाही. ते म्हणतात ना, धनुष्य बाणापेक्षाही माणसाचे बोलणे हे फार तीक्ष्ण असतात. म्हणून काहीही बोलण्याअगोदर आपण 10 वेळेस विचार केला पाहिजे, मगच बोलले पाहिजे आणि कोणालाही दुःख देता कामा नये. नंबर 7, परमेश्वराला कधीच दोष देऊ नका. अनेक व्यक्ती अशा असतात, जर त्यांचे काही वाईट झाले ते परमेश्वराला दोष देतात, परंतु परमेश्वरावर कुणाचे वाईट करत नाही. ज्याप्रमाणे आपले आई-वडील आपल्या मुलाचे कधीच वाईट करत नाही, परमेश्वर सुद्धा आपल्या आई-वडिलांचे माता-पिता आहेत. मग देव आपले मुलाचे का बरं वाईट करेल? उलट परमेश्वराला प्रेमाने साथ देऊन बघा, परमेश्वर तुमच्या मदतीला नक्की धावून येईल. म्हणूनच श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा प्रकारे या 7 गोष्टी आचरणात आणा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.